नमस्कार, मी शोभा जाधव. आज आपण छानशी रेसिपी बघणार आहोत. नियमित आपण जे जेवणामध्ये बनवतो तेच मेन कोर्समधला ही रेसिपी आहे. तर आज आपण भाकरीची रेसिपी बघणार आहोत. भाकरी तर काय सगळ्यांनाच येते. म्हणजे बायका तशा एक्सपर्टच असतात भाकरी करायला. म्हणजे भाकरी थापूनसुद्धा करतात आणि दुसरा प्रकार म्हणजे लाटूनसुद्धा करतात. तर थापून कधीतरी भाकरी तुटते, कधीतरी म्हणजे जाड होते. तर जाड भाकरी खायला असं सहसा कोणाला आवडत नाही. पातळ जर भाकरी असेल, छान फुगलेली आणि पातळ भाकरी असेल तर ते आपण प्रेफर करतो. आणि भाकरी कुठच्याही प्रकारची असू दे, म्हणजे ज्वारीची भाकरी, तुमची नाचणीची भाकरी आणि ज्वारीची, बाजरीची आणि नाचणीची, तांदळाची कुठच्याही टाईपची भाकरी असू दे. तर आज आपण लाटून भाकरी करणार आहोत. बाजरीची फक्त होत नाही, कारण बाजरीला पीठ नॉर्मल पाण्यामध्ये मळूनच बाजरीची भाकरी थापूनच होते. पण ही लाटून भाकरी तुम्ही ज्वारीची भाकरी करू शकता लाटलेली, नाचणीची करू शकता आणि तांदळाची सुद्धा करू शकता. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि भाकरीचा रोल म्हणजे वजन कमी करण्यामध्ये भाकरीचा रोल खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो. भाकरी जर आपण दोन्ही टाईम जर भाकरी खाल्ली, भात आणि पोळी खाल्ली नाही आणि त्याच्याऐवजी जर आपण भाकरीचा उपयोग केला, तर निदान 2 महिन्यामध्ये तुमचं 3 ते 4 किलो वजन अगदी सहजपणे कमी होतं. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर करते. तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी. तर ती लाटून केलेली, म्हणजे त्याला लाट भाकरी असं म्हणतात. कुठच्याही पिठाचं मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर आता मला साहित्य लागणार आहे. एक मी ताट घेतलेलं आहे इथे. एक अशी वाटी घेतलेली आहे, नॉर्मल वाटी. तर त्या वाटीने मी ज्वारीचं पीठ मोजून घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, सेम सेम आकाराची वाटी आहे. तेवढं मला वाटीभर पाणी लागणार आहे. म्हणजे प्रमाण असं घ्यायचं आहे, की ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजणार आहात, त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजायचं आहे. आणि आता सर्वप्रथम आपण कृतीला सुरुवात करूया. साहित्य अगदी कमीच लागणार आहे त्याला. काही हे नाही, म्हणजे जास्त साहित्य नाही आणि जास्त वेळ पण नाही. तर मी इथे गॅस पेटवते आहे. इथे मी छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे, कारण मी एकाच वाटीची दाखवणार आहे. त्याच्यामध्ये 2 भाकरी अगदी छान होतात. पातेलं गरम होत आहे. आपण इथे पाणी उकळवून घ्यायचं आहे. आणि कधी-कधी लाटून भाकरी करायला म्हणजे ती काय अगदी बिघडत नाही, व्यवस्थितच होते. थापून कशी मध्ये म्हणजे माझं स्वतःचं असं होतं, की थापून कधीतरी तुटते, कधीतरी मग बाजूला त्या भेगा जातात आणि कधी मग परत पीठ मळावं लागतं. तर मग मी ही पद्धत करून बघितली एकदा, तर छानपैकी जमली, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता पाण्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे. तर पाणी उकळत आहे. गॅस फास्ट ठेवलेला आहे मी. बघू शकता, पाणी उकळलेलं आहे. छानपैकी पाण्याला उकळी आलेली आहे. आता ह्या ह्या स्टेपला आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद करायचा आहे. आणि हे जे एक वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी पीठ आहे ज्वारीचं, ते हळूहळू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे पीठ असं आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने पकड घ्यायची चमचा, कारण पातेलं गरम आहे. बघू शकता, पूर्ण गरम पाणी मी पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. बघू शकता, पूर्ण पाणी मी ह्या पिठामध्ये बुरवून घेतलेलं आहे. आता नंतरची स्टेप अशी आहे, की हे आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. म्हणजे खूप गरम आहे. थोडंसं नॉर्मल कोमट झालं की नंतर मग आपण पीठ मळायला घेणार आहोत. तर हे आता आपण झाकून ठेवणार आहे. बघू शकता, झाकणी लावलेली मी 5 ते 7 मिनिटासाठी याला आपण थंड करायला ठेवून देऊ. आणि भाकरी केल्यानंतर माझ्याकडे असे जाळीचं आहे, एक प्लेटसारखंच आहे. तर त्याच्यावरती मी असं स्वच्छ फडकं घेतलेलं आहे आणि भाकरी झाल्यानंतर आपण इथे ह्याच्यावरती ठेवणार आहोत. तर आता जरा पीठ थोडंसं नॉर्मल होऊ देऊया. बघू शकता, 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. पातेलं थोडंसं असं थंड झालेलं आहे. तर एकदमच खूप पण थंड नाही करायचं आहे आपल्याला. आता पीठ हे सगळं आपण ताटात काढून घेणार आहोत.
एका वाटीत मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी आपण नेहमी वापरतो तसं. ह्याला आपण असं छान मळून घेणार आहोत. बघू शकता, थोडा पाण्याचा घेतला की चटका नाही बसणार. असं छान आपल्याला भाकरीचं पीठ मळून घ्यायचं. आता हे छान मी मळून घेईन. बघू शकता, जेवढे छान मळाल तेवढं पीठ आपल्या भाकरीत चांगलं येणार आहे. तसं मी आता हे गोळा केलेला आहे. ह्याच्या बरोबर दोन भाकरी होतात. तुम्हाला जास्त भाकरी करायची असेल तर प्रमाण जास्त करायचं. दोन वाटी पाणी असेल तर 2 वाटी हे घ्यायचं, पीठ घ्यायचं. असे 2 उंडे मी आता इथे केलेले आहेत. आणि ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे. आपण पोळ्यांना जसं पीठ लावतो तसंच ह्याला आपण पीठ लावून लाटणार आहोत. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे आपण आता गॅस पेटवणार आहोत. तवा घेतलेला आहे. तवा आपण इथे गरम होऊ देतो. गॅस आता मी चालू केलेला आहे आणि फास्टच केलेला आहे. भाकरीला नेहमी गॅस फास्ट करायचा आहे. असा उंडा केलेला आहे, तो असा आपण करणार आहोत. पिठात बुडवून छान लाटू शकतो. काठाला शेती लाटायची आहे. बघू शकता, छान पोळीसारखी भाकरी लाटली गेलेली आहे. आणि आता भाकरी टाकताना ही साईड जी आपण लाटतो ती वरतीच टाकायची आहे आणि खालची साईड तव्यावरती खाली झाली पाहिजे. आता तवा गरम होऊ द्या. तवा गरम झाल्यानंतर आपण भाकरी अलगद अशी टाकणार आहोत. आता भाकरी टाकताना गॅस कमी करायचा आहे. तवा गरम झालेला आहे, तापलेला आहे बऱ्यापैकी. आता आपण गॅस कमी करूया आणि ही भाकरी अलगद अशी तव्यावर टाकूया. वरती आपण असं छान पाणी लावणार आहोत. बघू शकता. आता गॅस पुन्हा आपण मोठा करणार आहोत. पाणी असं छान सुकू द्यायचंय. बिलकुल भाकरीला तोपर्यंत उलटायचं नाही. पाणी सुकल्यानंतर मग आपण भाकरी हे करणार आहे. तोपर्यंत आपण दुसरी भाकरी लाटून घेऊया. इथे पाणी सुकतंय. अजिबात तुटण्याचं भीती नसते, व्यवस्थित लाटली जाते. बघू शकता, दुसरी पण भाकरी मी लाटली. आता इथे बऱ्यापैकी पाणी छान सुकलेलं आहे. आता अशी पण उलटणार. गॅस फास्टच ठेवायचा आहे. आता एक साईड आपण छान भाजून घेणार आहोत. छान भाकरी फिरवून अशी भाजून घ्यायची. एक साईड भाजलेली आहे बऱ्यापैकी. गोल फिरवून भाकरीला छानपैकी आपण भाजून घेऊ. नंतर आपण अशी टर्न मारणार. ही साईड पण आपण छान भाजून घेऊ.
गॅस फास्टच ठेवायचा आहे. बघू शकता छान फुललेली पण आहे. आता ही आपण इकडे टाकूया. गॅस कमी केलेला आहे. आता दुसरी भाकरी आपण इथे टाकतो. सेम पद्धतीने पाणी लावणार आहोत. पाणी सुकू द्यायचं आहे. आता दुसरी पण भाकरी सेम पद्धतीने मी करून घेते. आणि ह्या भाकरी कडक होत नाहीत, छान मऊ राहतात. अगदी उरली भाकरी तरी पण मऊ असते, कडक होत नाहीत ह्या भाकरी. आणि करायला पण अगदी सोप्या आहेत, काही इतकं कठीण नाही आहे. तर ही पण मी भाजून घेते व्यवस्थित. बघू शकता ही पण भाकरी आपली तयार आहे. गॅस बंद करूया आपण. आणि ह्याला पण आपण इथे ठेवू. तर तयार आहेत आपली लाट भाकरी. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.